हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला टक्केवारीचा चौथा पार्ट. कशाचा? हा, चला. तर आजचा आपला टक्केवारीचा चौथा पार्ट आहे. याच्या अगोदर आपण 3 पार्ट कंप्लीट केलेले आहे. तर पहिला पार्ट ज्याही विद्यार्थ्यांनी बघितलेला नसेल तर सगळ्यात आधी पहिला पार्ट बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण पूर्ण पर्सेंटेज शिकवलेला आहे. आणि महत्वाची सूचना म्हणजे आताच हायकोर्टाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये नागपूर, औरंगाबाद आणि गोवा इतर खंडपीठाच्या जागा आलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता, ज्याच्यामध्ये क्लर्क हे पद आहे. ठीक आहे. आणि शिपाई हे पद आहे. शिपाई या पदासाठी 7वीची मार्कशीट पाहिजे आणि क्लर्क या पदासाठी महत्वाची सूचना म्हणजे याच्यात एकच आपल्याला इंग्लिशची टायपिंग ठेवलेली आहे. याच्या अगोदर त्यांनी 2 टायपिंग मागितलेल्या होत्या, मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. आता जर तुम्हाला मराठी टायपिंग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इंग्लिश टायपिंग वर सुद्धा तो फॉर्म भरू शकता. ठीक आहे. जे विद्यार्थी नागपूर साईडचे असेल त्या विद्यार्थ्यांनी नागपूर साईडला, जे विद्यार्थी औरंगाबाद साईडला असेल त्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद साईडचा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर त्याचा सिलेबस आणि सगळ्या त्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहे, ते बघून घ्यायच्या आणि फॉर्म टाकायचा. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ज्या हायकोर्टाच्या जागा आलेल्या आहेत तर तुम्ही कुठल्याही एकाच खंडपीठासाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही एकापेक्षा जास्त खंडपीठासाठी जर अर्ज केला तर तुमचा जो शेवटचा अर्ज राहील तो अर्ज तुमचा गृहीत पकडला जाईल. ठीक आहे. चला, तर आजचा आपला क्वेश्चन नंबर 26वा. एका संख्येचे 12.5% हे 80 आहे, तर त्या संख्येचे 62.5% किती होईल? तर अगदी सोपी असा क्वेश्चन आलेला आहे आपला. ठीक आहे. तर आधी आपल्याला पर्सेंटेज पार्ट पाहिजे. जोपर्यंत पर्सेंटेज पार्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक क्वेश्चन काय जाईल, क्रिटिकल. आता इथे एक स्टेप काढू आपण. बघा, लक्ष आहे सगळ्यांचं. एका संख्येचे 12.5% हे 80 आहे. आता 12.5% म्हटल्यानंतर लगेच आपल्याला 0.5 हे एकाच फॅमिलीमध्ये दिसते आपल्याला. ती म्हणजेच कोणती? 1/8. आणि 1/8 ची किंमत किती असते? तर 12.5. मग लगेच आपण लिहिलं पाहिजे सर 1/8 बरोबर किती? 12.5%. ठीक आहे. तर त्या संख्येचे 62.5% किती होईल? पहिले तर आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये, इथे आपण सगळ्यात आधी 12.5% म्हणजे किती ते किंमत काढून घेतली. ठीक आहे. 12.5% लगेच 0.5 हे फक्त आपल्याला एकाच फॅमिलीमध्ये दिसते, ते म्हणजे कोणत्या फॅमिलीमध्ये? 1/8 ची किंमत किती? तर 12.5. आता त्याच्यानंतर त्या संख्येची किती काढायची आपल्याला? 62.5. आता 62.5 ची स्टँडर्ड किंमत आपल्याकडे नाही, परंतु आपण काढू शकतो. चला, लक्ष इकडे. मग आता आपल्याला 62.5 ची किंमत नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याही संख्येच्या लास्ट मध्ये 0.5 आलेला आहे ती फॅमिली आपण 1/8 वरूनच काढू शकतो. मग आपल्याला जर 1/8 ची किंमत 12.5 माहित आहे तर आपल्याला पाहिजे 62.5. मग 12चा पाडा तयार करायचा. कुठपर्यंत? एक तर 62 पर्यंत जायचं किंवा 62च्या अलीकडील संख्येपर्यंत. मग 12×5 किती होते? 60. मग 12.5%ला जर आपण इकडे कितीने मल्टिप्लाय केलं? 5 ने. मग लेफ्ट साईडला आपण मल्टिप्लाय करत आहे तर राईट साईडला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 1/8 ला 5 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. मग इकडे ऑटोमॅटिक किती होते? 62.5% बरोबर किती? 5/8. ठीक आहे. चला, आता दोन्ही स्टँडर्ड किंमत आली आपल्याकडे. लक्ष आहे, 12.5 ची स्टँडर्ड किंमत आहे 1/8 आणि 62.5 ची किंमत आहे आपल्याकडे 5/8. आता बघा, एका संख्येचे 12.5% हे 80 आहे. याचा अर्थ काय झालेला आहे? एक संख्या म्हणजे कोणती? ती संख्या आहे 8. आहे की नाही? छेदामध्ये ही संख्या दिलेली आहे, एक संख्या म्हणजे 8. जर तुम्ही या संख्येचे किती 12.5% काढले, मग या संख्येचे 12.5 म्हणजे किती? तर 1. तर 1 ची किंमत दिलेली आहे त्यांनी. 1 बरोबर किती? 80. तर त्याच संख्येचे 62.5 तीच संख्या म्हणजे कोणती? ती
ही एक 8 ही संख्या दिलेली आहे. मग 8 या संख्येची 62.5 म्हणजे किती होते 5. तर आपल्याला इथं 5% ची किंमत काढायची आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून ही किंमत काढू शकतो आहे की नाही. 8 पंचे काय होईल 40 आणि एक एक्स्ट्रा झिरो द्यायचा आपल्याला 400. म्हणजेच आपल्याला त्या ओरिजिनल संख्येचे जर आपण 62.5% काढले तर उत्तर किती यायला पाहिजे आपलं ऑप्शन नंबर सी 400. सोपी आहे का? इझी आहे क्वेश्चन. ठीक आहे. काय केलं आपण याच्यामध्ये बघा, क्वेश्चन कुठलाही पर्सेंटेजचा किंवा इतर चॅप्टरचा पाठ करायचा नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेल्या असते. काय केलं आपण 12.5 म्हणजे किती याची किंमत असते 108. 62.5% ची किंमत आपण 108 वरून काढली. कशी काढली सर? 108 बरोबर किती 12.5%. जर दोन्ही साईडला आपण 5 ने मल्टिप्लाय केला आहे की नाही 12.5 मल्टिप्लाय किती 5%. इकडे सुद्धा आपण 5 ने मल्टिप्लाय केलं. दोन्ही साईडला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. झालं. मग 62.5% ची किंमत किती आली 108. आणि महत्वाचं म्हणजे काय एक संख्या ज्याला चाची जे प्रत्यय लागते ते कुठं असते छेदामध्ये. मग इथे एक संख्या कोणती झाली एक संख्या 8. मग या संख्येचे 8 या संख्येचे 12.5% म्हणजे किती होते 1. मग 1 बरोबर किती दिलेला आहे आपल्याला 80. मग त्याच संख्येचे म्हणजे कोणत्या 8 या संख्येचे. मग 8 या संख्येचे जर आपण 62.5% काढले तर किती होते 5. 5 बरोबर किती ही किंमत आपल्याला विचारलेली आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर किती येते 400. चला पुढे जाऊ आपण. सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे. फक्त इथे आपल्याला पर्सेंटेज पार्ट पाहिजे आणि पर्सेंटेज साठी आपण एक पूर्ण लेक्चर घेतलेला आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 27. एका संख्येचे 14.28% किती 14.28% हे 120 आहे. तर त्या संख्येचे 7.14% किती होईल बघा. आता 14.28% हे किती आहे म्हणते 120. 14.28% ची किंमत माहिती आहे आपल्याला किती होते 1/7 आहे की नाही. पाठ आहे. 1/7 ची किंमत किती 14.28%. 1/6 ची किंमत किती 16.66%. 1/8 ची किंमत 12.5%. 1/9 ची किंमत 11.11%. या सगळ्या किमती पाठ ठेवायच्या. चला त्याच संख्येचे 7.14. आता 7.14 म्हणजेच किती तर याची किंमत होते 114. आता इथं चाचीचे प्रत्यय कोणाला लागलेला एका संख्येला. मग एक संख्या झाली आपली छेदामधली एक संख्या. त्याच संख्येचे किती इतके पर्सेंट काढायचे आहे. मग ती संख्या कोणती इथं 14. तर इथं एक संख्या आहे 7. इथं एक संख्या कोणती आली 14. तर हे काय करावं लागेल आपल्याला थोडा बॅलन्स करावा लागेल छेदातील संख्या. मग छेदातील संख्या बॅलन्स करण्यासाठी इथे आपण अंश आणि छेदामध्ये 2 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. पर्सेंटेज कन्वर्ट केले आपण. इथंही एका संख्येचे ज्याला चाचीचे प्रत्यय लागते ते कुठे राहते तर छेदामध्ये. मग छेदामधली संख्या आता आपण इथे बॅलन्स केली. पहिले 14.28% म्हणजे किती 1/7 बॅलन्स केली आपण कारण इथं 7 आले होते आणि इथं तीच संख्या किती आली होती 14. ठीक आहे. ज्या संख्येसोबत आपण कंपॅरिझन करत आहोत किंवा छेदातील संख्या इथं नेहमी काय पाहिजे ना आपल्याला सेम. मग इथं आपण मल्टिप्लाय केलं 2 ने. बघा मग 14 या संख्येचे इतके पर्सेंट काढले तर किती होते 2. 2 गुणिले 1 म्हणजे किती 2. ठीक आहे. 2 गुणिले 1 म्हणजे किती 2. तर 2 रेशोची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 120. 14.28% हे किती आहे म्हणते 120 एवढे आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे त्याच संख्येचे म्हणजे 14 या संख्येचे किती इतके पर्सेंट म्हणजे एका रेशोची किंमत. चला मग आडवा भाग जाते का बिलकुल जाते. बेसक किती 12 म्हणजे 1 0 60 आणि 60 गुणिले 1 क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करतो. मग 60 गुणिले 1 म्हणजे किती 60. ऑप्शन नंबर ए. चल पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. एका संख्येचे 42.85% हे त्याच संख्येमध्ये जोडल्यास 540 मिळते तर ती संख्या कोणती. आयएमपी क्वेश्चन आहे. एक्झाम मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे.
एका संख्येचे 42.85% हे त्याच संख्येमध्ये जोडल्यास 540 मिळते, तर ती संख्या कोणती? इझी आहे. आता लगेच तुम्हाला 42.85% आठवले पाहिजे. आता सर आपल्याकडे 42.85% ची स्टँडर्ड किंमत नाही, परंतु मी याच्यासाठी काही क्ल्यू दिलेला होता तुम्हाला, काही आयडियाज सांगितलेल्या होत्या. जसं 42 ला 7 ने भाग जाते, आहे की नाही? 7 सक किती होते? 42. तर लगेच आपल्याला 1/7 ची फॅमिली आठवली पाहिजे. मग 1/7 ची स्टँडर्ड फॅमिली किती असते? तर 14 किती 28%. पण आपल्याला पाहिजे 42.85% ची किंमत, न की 14.28% ची किंमत. मग लक्ष आहे का इकडे? मग 14 ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करायचं आपण, म्हणजे 42 पर्यंत पोहोचणार है ना? 14 2 28, 14 3 किती 42. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूला किती ना, इकडेही 3 न मल्टिप्लाय आणि इकडेही 3 न मल्टिप्लाय, म्हणजे इकडे होईल 3/7 आणि या साईडला किती होईल? 42.85%. मग किंमत आली का आपल्याकडे? स्टँडर्ड किंमत 42.85% ची किंमत किती आली? 3/7. चला लक्ष द्या आता. तर एका संख्येचे 42.85% त्याच संख्येमध्ये मिळवल्यास, ठीक आहे, एक संख्या म्हणजे कोणती? 7. 7 या संख्येचे 42.85% म्हणजे किती होते? 3. मग या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे 3 हे याच संख्येमध्ये मिळवल्यास, मग 7 मध्ये 3 मिळवल्यास किती येते? 10. पण ते काय म्हणते? त्याच संख्येमध्ये जोडल्यास किती मिळते? 540 येते. म्हणजे 10 रेशो बरोबर किती? 540. तर आपल्याला ती ओरिजिनल संख्या काढायची आहे. प्रश्नामध्ये दिलेला आहे ती ओरिजिनल संख्या कोणती? तर ओरिजिनल संख्या कोणती? आपली 7 रेशो आली. मग 7 रेशोची किंमत किती? चला 0 0 कॅन्सल करा. मग 7 गुणिला 54, ठीक आहे, आडवा भाग द्यायचा, ठीक आहे, असा एकतर आडवा किंवा उभा भाग देऊ शकतो आपण, बट क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचा. मग 7 गुणिला किती? 54, 378. चला इथे काही डाऊट आहे? डाऊट असेल तर बिलकुल सांगायचं इथे, ठीक आहे. का केलं आपण? एका संख्येचे 42.85% म्हणजे काय होते? 42.85% ची किंमत तुम्ही एक वेळा काढली, किती आली? 3/7. म्हणजे 7 या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे किती होते? 3. म्हणजे 3 हे त्याच संख्येमध्ये मिळवल्यास, म्हणजे 7 मध्येच 3 मिळवल्यास किती होते? 10. आपण म्हणत आहोत 10 होते, परंतु ते काय म्हणते? त्याच संख्येमध्ये जोडल्यास 540 होते. आपली डुप्लिकेट बेरीज आली 10, त्यांची ओरिजिनल बेरीज आहे 540. आपल्याला ती ओरिजिनल संख्या काढायची आहे. ती ओरिजिनल संख्या किती आहे? 7. 7 रेशोची किंमत. चला पुढे. एका संख्येचे 37.5% हे त्याच संख्येमध्ये जोडल्यास 132 संख्या मिळते, तर मूळ संख्या कोणती? आता पुन्हा प्रश्न तोच आलेला आहे आपल्याला. काय म्हटलेलं आहे? एका संख्येचे 37.5%. लगेच तुम्हाला 37.5% ची किंमत आठवली पाहिजे. आता 37.5% ची किंमत स्टँडर्ड किंमत आहे ना आपल्याकडे, पण आयडियाज आहे आपल्याकडे. कोणत्या? तर 0.5 हे फक्त आपल्याला एकाच फॅमिलीमध्ये दिसते, ते म्हणजेच कोणत्या? 1/8 ची फॅमिली. आता 1/8 ची फॅमिली ज्याची किंमत किती असते? 12.5, आहे की नाही? 12.5 ची स्टँडर्ड किंमत आहे आपल्याकडे 1/8. आपल्याला पाहिजे 37.5 ची किंमत. आता इकडे लक्ष आहे बघा, 12.5% ची स्टँडर्ड किंमत आहे आपल्याकडे किती? 1/8. पण आपल्याला काय पाहिजे? 37.5 ची किंमत. मला सांगा या बाजूला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 37 पर्यंत जाईल? मग 12 गुणिला 3 म्हणजे 36 आणि इकडे सुद्धा 3 न मल्टिप्लाय. बॅलन्स करायची आपल्याला किंमत. मग इथं आपोआप 37.5 होते आणि इथं किती झाले? 3/8. मग 37.5% ची किंमत किती झाली? 3/8. सिंपल आहे का? 3/8 झालं. बघा एका संख्येचे म्हणजे ती संख्या कोणती झाली? 8. चाचीचे प्रत्यय ज्याला लागते ती संख्या नेहमी कुठे असते? छेदामध्ये. मग एका संख्येचे म्हणजे 8 या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे किती आले? 8. 3.
मग 8 या संख्येचे इतके पर्सेंट काढले तर 3 येते. हे म्हणजे 3 ही संख्या त्याच संख्येमध्ये जोडल्यास म्हणजे 8 मध्ये जोडल्यास किती होते 132 मिळते. मग 8 मध्ये 3 जोडून द्या किती होते 11. 11 बरोबरच किती झाले 132. त्यांनी ओरिजिनल बेरीज दिलेली आहे आपल्याला 132 पण आपण डुप्लिकेट बेरीज काढली किती 11. सिंपल आहे. मग मूळ संख्या कोणती तर मूळ संख्या कोणती इथं 8. मग 8 रेशोची किंमत काढायची आपल्याला. चला कितीचा भाग जाते आडवा भाग देता येते आपल्याला. मग 11 एक 11 आणि 11 दोन्ही 22 म्हणजे 12चा भाग. क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करतो 12 8 किती 120. मग आपलं करेक्ट आन्सर किती होईल 120. म्हणजे 8 रेशोची किंमत किती झाली आपली 120. मग ओरिजिनल संख्या मूळ संख्या ही किती राहील 120. तर इथं लिहून घ्या आन्सर यापैकी नाही म्हणजेच तुमचा करेक्ट आन्सर किती येईल 120. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एकदम इझी क्वेश्चन राहते. फक्त ते समजणं गरजेचं आहे आपल्याला. एक वेळा बेसिक समजलं की पटापट येऊन जाते. चला 30 नंबर एकदम इझी क्वेश्चन आहे. एका संख्येचे 20% हे 50 होते तर त्या संख्येचे 10% बरोबर किती. आता डोक्यावरती खूप काही लोड नाही घ्यायचं. आता 10% किंमतही तुम्हाला माहित आहे 20% ही किंमत तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता हाच क्वेश्चन आपण बेसिक न काढू शकतो. म्हणजे कसा एका संख्येची एक संख्या माहित आहे का नाही एक्स घ्या. या संख्येचे किती 20% 20% ची भागेला 100 किती होते 50. एका संख्येचे आपण 20% काढले किती होते म्हणते उत्तर 50. इथपर्यंत जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला त्याचं उत्तर काढलं. इथून x ची किंमत मिळून जाईल आपल्याला. चला 20 एक 20 20 पंचे किती 100 म्हणजे x बरोबर किती 50 गुणेला 5 म्हणजे याचं उत्तर किती येईल 250. ती ओरिजिनल संख्या मिळाली का आपल्याला 250. मग 250 या संख्येचे किती पर्सेंट काढायचे आपल्याला 10%. 250 या संख्येचे 10%. मग इथे काढून घ्या बघा 250 या संख्येचे 10% चे भागेला किती 100. चला काय कॅन्सल होते 2 0 कॅन्सल करू आपण आणि राहिलेलं उत्तर म्हणजेच किती होईल 25. मग आपला करेक्ट आन्सर येते ऑप्शन नंबर 1. आता या पद्धतीने आपण किंवा एखादा चल वापरून क्वेश्चन का सॉल्व्ह नाही करत आहे तर त्याचं रिझन तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये माहित पडेल. ठीक आहे. जेव्हा आपल्याला पर्सेंटेज वरती प्रश्न येतो तेव्हा तो क्वेश्चन नेहमी डिफिकल्ट होतो आणि एक्झाम आता जनरली या टाइपचे पर्सेंटेज आपल्याला विचारत नाही. जसं 20% 10% ते नेहमी पॉइंट मधले पर्सेंटेज आपल्याला विचारणार. मग पॉइंट मधले पर्सेंटेज जेव्हा येते तेव्हा ते तुमचं ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात आलं बघा एका संख्येचे आपण 20% काढले तर 20% किती आहे म्हणते 50 आहे. तर इथून 100 किंमत काढली आपण 250 येते. मूळ संख्या 250 आली. मूळ संख्येचे आपल्याला 10% काढले आपण किती येते उत्तर 25. आता हाच क्वेश्चन आपण कोणत्या पॅटर्न मध्ये न्यायचा रेशो पॅटर्न मध्ये. ठीक आहे. आणि रेशो पॅटर्न मध्येच आपल्याला मेहनत करायची आहे. हार्डवर्क रेशो पॅटर्न मध्येच करायचं आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यात पुढं नेणारी मेथड म्हणजे कोणती आहे रेशो मेथड. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जे 25 क्वेश्चन आपल्याला 1.5 तासामध्ये सॉल्व्ह करावं लागते आहे की नाही म्हणजे कमी वेळ मिळतो आपल्याला. म्हणजे 4 पार्ट मधला एक पार्ट ज्याच्यामध्ये आपण 25 क्वेश्चन मॅथ किंवा रिझनिंगचे सॉल्व्ह करत असतो. चला लक्ष आहे इकडे. एका संख्येचे 20% 20% म्हणजे पार्ट आहे तुमच्या 20 भागेला 100 म्हणजेच किती 1/5. मग चाचीचे प्रत्येक कोणाला लागला तर एका संख्येला म्हणजे एक संख्या कोणती झाली इथे 5. ठीक आहे. हा पुढे पर्सेंटेज दिलेला आहे आपल्याला त्याच संख्येचे तीच संख्या म्हणजे कोणतीही 5 या संख्येचे किती 10%. 10% म्हणजे किती 1/10. इथे एक संख्या कोणती आली 10. तर इथे तुम्हाला पाया हा सेम दिसून राहिलेला आहे का नाही. बेस जो छेद दिलेला आहे आपल्याला छेद सेम दिसत आहे का नाही. इथं म्हणत आपण एक संख्या 5
आणि इथं म्हणत आहोत एक संख्या किती 10. तर आधी आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावा लागेल. मग इथं छेद समान करण्यासाठी कितीने 2 ने मल्टिप्लाय करतो. मग हे झाले 2 ने मल्टिप्लाय. आता बघा इथं एक संख्या किती झाली 10, इथेही किती झाली एक संख्या 10. आता आपला क्वेश्चन झाला व्यवस्थित. मग एका संख्येचे म्हणजे 10 या संख्येचे किती पर्सेंट काढले आपण 20%. 10 या संख्येचे जेव्हा तुम्ही 20% काढाल तेव्हा किती मिळणार, 10 या संख्येचे 20% काढले तर 2. तर 2 ची किंमत दिलेली आहे आपल्याला, 2 बरोबर किती 50. बघा क्वेश्चन किती इझी होते. ठीक आहे. त्याच संख्येचे म्हणजे कोणत्या 10 या संख्येचे. मग 10 या संख्येचे किती 10% म्हणजे किती होते 1. तर 1 रेशोची किंमत काढायची आपल्याला. झालं उत्तर. आडवा भाग जातो का, बिलकुल जातो. कितीचा 25चा भाग जातो आहे की नाही. आणि क्रॉस मध्ये काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय. मग इथं किती येईल 25 गुणिला 1. मग 25 गुणिला 1 म्हणजे किती 25. ठीक आहे. आलं उत्तर. रेशो मेथडनं पटकन येऊन जाते उत्तर. बेसिक मेथडनं गेले चल वापरून तरी उत्तर येते, परंतु मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये आपण जनरली चल वापरून उत्तर काढत नाही. चला नेक्स्ट. चला क्वेश्चन नंबर 32 करा. जर एका संख्येचे 6.203% हे त्याच संख्येमधून वजा केल्यास 3920 प्राप्त होते तर ती संख्या कोणती. आता लगेच तुम्हाला 6.66% ची किंमत आली पाहिजे. चला लक्ष आहे का इकडे. एका संख्येचे किती पर्सेंट 6.203% हे त्याच संख्येमधून वजा केल्यास 3920 प्राप्त होते तर ती संख्या कोणती. आतापर्यंत आपण ऍड करत होतो, आता वजा केल्यास म्हणते. तर आता जे आपण आधीचा क्वेश्चन चल वापरून काढलेला आहे की नाही, एक्स ची किंमत काढून आपण पुढील क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर इथे जर तुम्ही आता एक्स ची किंमत वापरून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर थोडं क्रिटिकल जाईल. थोडं काय एकदमच क्रिटिकल जाईल सरळ भाषेमध्ये आहे की नाही. मग त्याच्यापेक्षा काय करू आपण, बघा 6.203% ची किंमत आपल्याला माहित आहे. आता थोडं पाहण्यासाठी वेगळी किंमत आहे, कारण आपण 6.203% आपण शिकलो नाही, परंतु 2/3 ची किंमत तुम्हाला माहित आहे किती होते 0.66. मग लगेच तुम्हाला आठवली पाहिजे 6.66% ची किंमत किती. चला रिवाइज करून घेऊ आपण. 1/11 ची किंमत किती असते 9.09. 1/12 ची किंमत किती असते 8.33%. आलं का लक्षात. त्याच्यानंतर 1/13 ची किंमत 7.69. 1/14 ची किंमत 7.14%. 1/15 ची किंमत किती 6.66%. 1/15 आणि 1/16 च्या किमती नेहमी 6 पॉइंट पासून स्टार्ट होते. मग 1/15 ची किंमत होते 6.66% आणि 1/16 ची किंमत होते 6.26%. 1/17, 1/18 आणि 1/19 च्या किमती नेहमी 5 पॉइंट पासून लक्षात ठेवायच्या. एक आहे 5.88. 1/17 ची किंमत 1/18 ची किंमत आहे 5.56% आणि 5.26% 1/19 ची किंमत. तर एवढ्या किमती पाठ ठेवायच्या आपल्याला. मग सर 6.203% किंवा 6.66% याची किंमत किती होते तर 1/15. झालं उत्तर आपलं. मग एक संख्या ज्याला चाचीचे प्रत्यय लागते ते कुठं असते छेदामध्ये. मग एक संख्या किती झाली 15. मग 15 या संख्येमधून किती वजा केल्यास इतके पर्सेंट. मग 15 या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे किती 1. मग 15 मधून आपण जेव्हा 1 वजा करतो किती येते उत्तर 14 येते. आपण म्हणत आहोत 14 येते, परंतु ते म्हणते त्या संख्येमधून किती वजा केल्यास किती येते 3920. मग इथे यायला पाहिजे 3920. समजलं काय. तर ती संख्या कोणती. ती संख्या म्हणजे आपल्याला 15 रेशोची किंमत काढायची आहे. ओरिजिनल संख्या आहे आपली 15. ठीक आहे. काय केलं आपण
6.203% ही किंमत दिलेली होती. आपण त्याला लिहिलं सोप्या भाषेत 6.66%. है ना. 203 याची किंमत जर तुम्ही काढली 203 ची तर 0.66 असते. मग आपण 203 च्या ठिकाणी 0.66 टाकले. याची स्टँडर्ड किंमत आहे आपल्याकडे पाठांतर करून, आहे की नाही. किती 1/15. मग 15 या संख्येमधून इतके पर्सेंट, मग 15 या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे किती 1, म्हणजे 1 ही संख्या त्याच संख्येमधून वजा केल्यास, कोणत्या संख्येमधून 15 मधून वजा केल्यास किती येते 14. आपण म्हणत आहोत 14 येते, परंतु ते काय म्हणते 3920 येते. मग 14 रेशो बरोबर किती 3920. तर आपल्याला काय काढायचं आहे ती संख्या म्हणजे कोणती मूळ संख्या, म्हणजे 15 रेशोची किंमत. चला भाग द्या पटापट. लक्ष आहे इकडे. 14 1 14, 14 दोन्ही किती 28. मग इथे 2चा भाग गेला. 39 - 28 11, आहे की नाही. तर हे वजाबाकी वगैरे तुम्हाला पटापट यायला पाहिजे. 39 - 28 म्हणजे किती येते 11. 11 वरती काय ठेवणार आपण पुन्हा 2. कितीचा भाग जाते 8चा भाग. मग 14 8 किती होते 112. म्हणजेच जेव्हा आपण 3920 ला 14 ने निशेष भाग देऊ तेव्हा किती आलं उत्तर 280. तर याच्या अगोदर सुद्धा आपण काय केलेला आहे आडवा भाग जातो हे आपण पाहिलेला आहे. उभा भाग जात असेल तर उभा भाग देऊ शकता, दोन्ही निशेष भाग देऊ शकता. कसोट्या आपल्या झालेल्या आहेत. 7ने भाग देऊ शकता, 7ने सुद्धा निशेष भाग जाईल. तर आपण डायरेक्ट 14 ने भाग दिला. 14 दोन्ही किती 28. 39 - 28 म्हणजेच किती 11. 11 वरती आपण दोन्ही संख्या ठेवली 112 आणि 14 8 किती होते 112. 10 इथे ठेवून दिला. मग 280 गुणेला क्रॉस मध्ये काय करतो आपण मल्टिप्लाय. मग 280 गुणेला काय होईल 15. चला सॉल्व करा. चला लक्ष आहे. चला 280 गुणेला किती 15. मग 10 आहे. 15 8 किती 120. 7चे आले किती 12. 15 दोन्ही किती 30 आणि 30 + 12 म्हणजे किती 42. म्हणजे 4200. म्हणजे ओरिजिनल संख्या कोणती दिलेली होती आपल्याला 4200. ऑप्शन बी इज करेक्ट. सोपे आहे का क्वेश्चन. एकदम सोपे आहे. आता हा क्वेश्चन तुम्ही चल वापरून काढण्याचा प्रयत्न केला तर एकदम डिफिकल्ट होऊन जाईल किंवा तो सुटणार नाही बरेचशा विद्यार्थ्याकडून. आलं का लक्षात. किंवा वेळेवर येणार सुद्धा नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याला टाइम लिमिट खूप कमी असतो. 1.5 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असते. तर खूप झाले एका क्वेश्चन साठी 30 सेकंद इतका वेळ लागला पाहिजे. एखादा हार्ड क्वेश्चन आलेला असेल तर 45 किंवा 1 मिनिट पर्यंत तुम्ही जाऊ शकता. परंतु असे क्वेश्चन ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टाइम हा कमी करता येतो त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही अवश्य टाइम कमी केला पाहिजे आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही रेशो मेथड तुम्ही सॉल्व्ह यूज कराल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 33. जर एका संख्येचे 5.88% हे त्याच संख्येमध्ये जोडल्यास उत्तर किती येते 3618. तर ती संख्या कोणती. पुन्हा आता 5.88% ची किंमत मी आता सांगितली तुम्हाला. किती होते 5.88% याची किंमत आहे ना 6.66 सोडून द्यायचे. 6.66 आणि 6.26%. 1/15 आणि 1 किती 16. 5.88 5.56% आणि 5.26% याच्या किमती चालू होते 117 118 आणि 119. मग 5.88% म्हणजे किती 117. मग एका संख्येचे म्हणजे 17 या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे किती येते 1. हे त्याच संख्येमध्ये जोडल्यास म्हणजे 17 मध्ये 1 जोडल्यास किती येते 18. आपण म्हणत आहोत 18 येते. ते म्हणते 3618 येते. तर ती ओरिजिनल संख्या काढायची आहे. आता इथं एक संख्या म्हणजे काय इथं बघा एका संख्येचे 5.88% म्हणजे इथं एक संख्या कोणती झाली छेदातली. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याला चाचीचे प्रत्यय लागते ते नेहमी छेदामध्ये घ्यायचे आहे की नाही. तर आपल्याला ती संख्या काढायची आहे. ती संख्या म्हणजे काय 17 किंमत ही काढायची आपल्याला. सॉल्व्ह करा पटापट येऊन जाईल. 9 ने भाग जाते डायरेक्ट 18 ने भाग देऊ शकता बघा. 18 1 18 18 दोन्ही किती 36. आता एक लक्ष द्या डायरेक्ट इथं 18 ने निशेष भाग जाते
परंतु आपण काय करत आहोत इथं ऍट ए टाइम दोन संख्येला भाग देऊन राहिलो. आणि 36ला भाग दिला आपण 2चा भाग. आता पुढे 1ला तर भाग जाणार नाही, मग 18 या संख्येला भाग देणार, दोन संख्येला भाग देणार, तर त्याच्या अगोदर एक 0 लावून द्यायचा इथे 0. मग 18 1 18 म्हणजे 201चा भाग गेला. म्हणजे क्रॉस मध्ये इथं आता मल्टिप्लाय करू शकतो आपण. 17 गुणिला किती 201. सॉल्व्ह करून घ्या, उत्तर किती येईल? ऑप्शन नंबर फर्स्ट 3417. बरोबर आहे. 17 आणि 17 दोन्ही किती 34. इझी आहे का क्वेश्चन? एकदम इझी आहे. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 34. दोन संख्येमधील अंतर हे त्यापैकी मोठ्या संख्येच्या 20% एवढे आहे. जर लहान संख्या 20 असेल तर मोठी संख्या कोणती? क्वेश्चन आहे एकदम इझी, परंतु ज्याला लँग्वेज समजली तोच विद्यार्थी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. लँग्वेज महत्वाची आहे. गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कोणत्या डिरेक्शननं जायचं आहे, त्या गोष्टी जर आधी समजल्या आपल्याला तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खूप काही डिफिकल्ट जाणार नाही. दोन संख्येमधील अंतर हे त्यापैकी मोठ्या संख्येच्या 20% एवढे आहे. म्हणजे इथं थोडं फोकस करा. दोन संख्येमधील अंतराबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नाही? अंतर किती आहे म्हणते त्या दोन संख्येमधील, तर त्या दोन संख्येमधील अंतराबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर हे त्यापैकी जी मोठी संख्या आहे ना, तर मोठ्या संख्येचे जर तुम्ही 20% काढले, मोठ्या संख्येचे 20% काढले तर तेवढं अंतर आहे. एवढं लक्षात आलं का तुमच्या? पहिले तर आपल्याला इन्फॉर्मेशन कशाची दिलेली आहे ते महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन दिलेली आहे दोन संख्येमधील अंतर, म्हणजे दोन संख्येमधील अंतर याची इन्फॉर्मेशन सांगितली आपल्याला. दोन संख्येमधील अंतर हे किती आहे म्हणते? जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचे किती 20% एवढे अंतर आहे. सिंपल आहे. आता बघा, मोठ्या संख्येचे जेव्हा 20% काढू तेव्हा आपल्याला त्या दोन संख्येमधील अंतर मिळणार. सरळ पॉइंट लक्षात ठेवा. मग 20% म्हणजे किती? 1/5. आता बघा, मोठ्या संख्येचे चाचीचे प्रत्यय लागलेला आहे मोठ्या संख्येला, मग मोठ्या संख्ये कोणती आहे? ही मोठी संख्या. समजलं का? मोठी संख्या इझी आहे. तेच म्हटलेलं आहे ना, मोठ्या संख्येचे किती 20% जर काढले आपण तर त्या दोन संख्येमधील अंतर मिळून जाते आपल्याला. मग आता बघा, ही जर मोठी संख्या असेल 5 आणि अंतर किती दिलेलं आहे आपल्याला 1, तर लहान संख्या कोणती होईल? लहान संख्या कोणती होईल? 4. बरोबर आहे. लहान संख्या बरोबर किती झाली आपली? 4. म्हणून लँग्वेज समजणं गरजेचं आहे. आलं उत्तर आपलं. दोन संख्येमधील अंतर याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर दोन संख्येमधील अंतर हे किती आहे म्हणते? त्या मोठ्या संख्येचे तुम्ही जर 20% काढले तर त्या 20% जे येईल त्याचं उत्तर तेवढंच अंतर आहे. तर आपण डायरेक्ट 20% ची किंमत काढली. 20% म्हणजे किती? 1/5. मोठ्या संख्येच्या, मग चाची जे प्रत्यय लागलेला आहे मोठ्या संख्येला म्हणजे छेदामध्ये आहे, मग मोठी संख्या किती झाली? 5. अंतराबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, मग अंतर किती होईल? 1. मग ऑब्विसली जर मोठी संख्या 5 असेल आणि अंतर 1 असेल तर लहान संख्या 4 व्हायला पाहिजे, तेव्हाच याच्यामधील अंतर किती येईल? 1. आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला लक्ष आहे? लहान संख्या किती आहे म्हणते? 20. आपली लहान संख्या किती आली? 4. आपण म्हणत आहोत 4, पण ते किती म्हणते ओरिजिनल? 20. तर मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या काढायची आहे आपण. मोठी संख्या किती मानली? 5. मग 5 रेशोची किंमत काढा. 4 1 4, 4 5 किती? 20 है ना. आडवा भाग दिला आपण आणि क्रॉस मध्ये काय करणार? मल्टिप्लाय, म्हणजेच किती? 25. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. एवढं इझी क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन तुम्ही चल वापरून काढण्याचा प्रयत्न केला तर एकदम डिफिकल्ट होईल. हाच क्वेश्चन आपण रेशो मेथडने एकदम सेकंदामध्ये सॉल्व्ह केला. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 35. आता हा क्वेश्चन एकदम इझी आहे.
बघा, दोन संख्येपैकी मोठ्या संख्येचे 40% हे लहान संख्येच्या 60% एवढे आहे. जर दोन्ही संख्येची बेरीज 150 असेल तर मोठी संख्या कोणती? पटकन क्वेश्चन लक्षात आला पाहिजे ना. आता सेम टाईपचे क्वेश्चन आपले चालू आहे जवळपास. दोन संख्येपैकी मोठ्या संख्येचे 40% हे लहान संख्येचे किती 60% एवढे आहे. जर दोन्ही संख्येची बेरीज 150 असेल. बघा, स्टेटमेंट महत्वाचं आहे. दोन संख्येपैकी मोठ्या संख्येचे किती 40%. मग मोठी संख्या आपण मानू लार्ज. इथे एल लिहितो हा शब्द. एल म्हणजेच काय? लार्ज. या संख्येचे किती 40%. हे म्हणजे काय? इक्वल. किती आहे म्हणते? लहान संख्येच्या किती 60% एवढे आहे की नाही? मग लहान संख्या म्हणजे स्मॉल हा शब्द यूज करतो. त्याचे किती 60% एवढे आहे. झालं. मोठ्या संख्येचे लार्ज संख्येचे तुम्ही 40% काढले तर येणारी जी संख्या आहे ही संख्या लहान संख्येच्या स्मॉल संख्येच्या किती 60% एवढे आहे. तर इथं आपण रेशो काढून घेऊ. बघा, लक्ष आहे, दोन्ही साईडचा पर्सेंटेज काय होईल? कॅन्सल होईल. 0-0 काय होईल? कॅन्सल होईल. 2 ने भाग जाते का? बिलकुल जाते. 2-2 4 आणि 2-3 किती 6. म्हणजे इथं 2l बरोबर किती 3s. लार्ज संख्येला 2 न मल्टिप्लाय आणि स्मॉल संख्येला 3 न मल्टिप्लाय. l डिवायडेड बाय s. ठीक आहे. l आपण एका बाजूला घेऊन घेऊ म्हणजे चल. l कॉन्स्टंट ठेवला. s या संख्येचा काय केला आपण? पक्षांतर. इथं 3 कॉन्स्टंट ठेवू एका बाजूला, संख्या बाजूला. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 2. एका बाजूला आपण चल जो दिलेला आहे तो आपण जागेवर ठेवला. जसं इथं मी गोल राऊंड दिलेला एल जागेवर ठेवला आपण. मग इथला यस आपण तिकडे ट्रान्सफर केला. इथं 3 जागेवर ठेवले. इकडले 2 आपण इकडे ट्रान्सफर केले. मग संख्या एका बाजूला आणि चल एका बाजूला. मग लार्ज संख्या किती आली? 3. स्मॉल संख्या किती आहे? 2. मोठी संख्या 3, लहान संख्या किती 2. यांची बेरीज किती होते? 5. आपण म्हणत आहोत लहान संख्या आणि मोठ्या संख्येची बेरीज किती होते? 5. परंतु ते म्हणते ओरिजिनल जर दोन्ही संख्येची बेरीज केली तर किती 150. आपली बेरीज 5, त्यांची बेरीज किती 150. तर मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या कोणती याच्यातली? एल बरोबर किती 3. 3 रेशोची किंमत काढायची आहे. चला सॉल्व करा. 5 1 5, 5 3 किती 15 है ना. आडवा भाग 30, 30चा भाग गेला आणि क्रॉस मध्ये करतो आपण मल्टिप्लाय. मग 30 गुणिले 3 म्हणजेच किती 90. तर इथे आपल्याला मोठी संख्या किती मिळाली? ऑप्शन नंबर सी 90. सिंपल आहे का क्वेश्चन? सिंपल आहे. रेशो मेथड नाही काढू शकतो आपण. ठीक आहे. किंवा या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला तरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. तर ठीक आहे. उद्या आपला एक नवीन चॅप्टर चालू होईल. तो म्हणजे कोणता? प्रॉफिट आणि लॉस. तर आजचे 35 क्वेश्चन काही होमवर्क साठी तुम्हाला क्वेश्चन देतो. जसं क्वेश्चन नंबर 36 स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37, पुढे क्वेश्चन नंबर 38, क्वेश्चन नंबर 39 आणि क्वेश्चन नंबर 40. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जेवढे आता होमवर्क दिलेले आहे याची पीडीएफ सुद्धा आपल्याला ऍप वरती मिळणार किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा टाकणार. तर या 5ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ऍडिशनल क्वेश्चन जे येईल पीडीएफ मध्ये त्याची प्रॅक्टिस करा. जे क्वेश्चन तुम्हाला सुटणार नाही ठीक आहे ते मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून नंबर सांगू शकता. ठीक आहे. म्हणजे आपण पुढच्या लेक्चर मध्ये जे राहिलेले क्वेश्चन आहे किंवा जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी अडचणी गेल्या त्या क्वेश्चन आपण डायरेक्टली बोर्डवरती घेऊ शकतो. ठीक आहे. तर उद्या अब्सेंट राहू नका. उद्या पहिलं चॅप्टर चालू होईल आपलं. पहिलं म्हणजेच प्रॉफिट आणि लॉसचा पहिलं लेक्चर. व्हेरी IMP. जर तुम्ही कुठल्याही चॅप्टरचं पहिलं लेक्चर सुटलं किंवा मिस केलं का समजून जायचं पूर्ण चॅप्टर तुमचं गायब होऊन जाते. आलं का लक्षात? तर आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करू. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद.